बर्थडेचा केक घेतलेला देवांश फोन तुला ओ बाय गो हातात घाल असा घ्या गुड मॉर्निंग. तर मी आज खूप दिवसांनी ब्लॉग चालू केलाय कारण रिझन खूप स्पेशल आहे. कारण की आज आहे देवाच्या पप्पांचा बर्थडे आणि मी त्यांना काहीतरी छोटंसं सरप्राईज देणार आहे. त्यांना माहिती नाही तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि गाईज सबस्क्राईब करा. कारण की मी खूप मेहनत करतो. तुम्ही माझे शॉर्ट्स पण नक्की बघतच आहात. कारण की मला खूप चांगले थोडे कमेंट सबस्क्रायबर वगैरे वाढले तर तुम्ही नक्की खूप सारे जाऊन सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हॅपी बर्थडे असं लिहा प्लीज. मला खूप छान वाटेल. तर संध्याकाळी अल्पिता वगैरे अण्णा मावशी अति सगळे येणार आहेत. कारण की ती लोक तर माझ्या सगळ्याच ओकेजनला असतात. तुम्हाला माहिती आहे फक्त देवाच्या बड्डेला नव्हते. त्यांना मी खूप मिस केलं म्हणून देवाच्या पप्पाच्या बड्डेला मी म्हणजे तुम्ही यायचं मला सांगायचं नाही पण ती लोक येणारच आहेत. तर मी तुम्हाला ती लोक आल्यावर भेटवते. तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा की मी देवाच्या पप्पाला काय सरप्राईज दिलं. तर आत्ताच मावशी आणि आतिश आले आणि मगाशीच अल्पिता आणि अण्णा आलेत. मी व्हिडिओ बनवायची विसरून गेली. आता आतिश आणि अल्पिता मावशी आले तेव्हा मी व्हिडिओ बनवते. आता देवाचे पप्पा वगैरे आल्यावर मस्त केक वगैरे कट करू थोडा वेळ. आता मी आणि आतिश निघालोय आम्ही केक घ्यायला. आमच्या देवाच्या पप्पाचा बर्थडेचा केक घेतलेला आहे. तर ही लोक बघा अजून कोणच तयार नाही झालंय. इव्हन आमचा बर्थडे बॉय पण तयार नाही झालाय. उघडे झाले बिचारे पैसे संपले काय. हाय तर आता थोड्या वेळाने मस्त केक वगैरे कापू. आणि मावशी तू असं काय इशारा करतेस का अशी असं नको सस्पेन्स येणार बिरा आज भेटले असते तयार वगैरे करू. मावशी का माझ्या पुरा प्लॅनचा फूस करते यार गप ना. तर इथं देवाच्या बाप्पाची ओवाळणी झाली म्हणजे मी तर केली ओवाळणी पण माझा व्हिडिओ कोणी केला नाही. आता विकते दुसरा घेणार आहे पण मला आता कंटाळा आलाय. आता आमचे मोठी दातवाली बाई आलेली टाकणार मी. देवा जाऊ उभा पप्पाला कुठे घ्यायला देवा म्हणले वस्ती कोण जाण्याचा लय हो माया आहे. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आहो हॅपी बर्थडे टू यू. त्याचा पुरा मर्डर देवा बरोबर पप्पाला बरं देवांश एवढा मोठा तुकडा घेतला लेकांनी आलो मेवा खातो बघा बुक्कर. अजीब जानवर है कितना भी खाए भूखा ही रहता है. देवांश जिजनला फोन तुला ना रिंग आणली. हे देवा साईड ला थांब मोठी आमची एंगेजमेंट झाली नव्हती ना मोठी झाली थोडी लाईटली. तुम्ही कमी करून घ्या. एकदम ओके. मला मस्तपैकी गिफ्ट दिलेला आहे आणि आता मी अल्पिताला पण गिफ्ट घेते. मी आणि देवाच्या पप्पानी थांब 2 मिनिटं फोटो नंतर काढताना आम्ही अल्पिताला काहीतरी गिफ्ट आणलं. हे तुला दिवाळीचं गिफ्ट लेट आहे पण घे. ओ बाय गो हातात घाल अगं खोलू तरी दे. घाल ना हातात अरे वाटतंय थँक्यू तरी बोल. अगं मी व्हिडिओ करते. मी घालो अण्णा घालो एकच आणला थोड्या दिवसात कलर उडणार नाही. तो एक आणला कारण ते लोक थोडं मॅडम खूप मस्त आहे. थँक्यू सो मच ताई आणि सगळ्यांना फोटो स्टुडिओ बघा कॅमेरामॅन आणि तिचा पोज बघा.
अच्छा सॉरी भाई गलती से हो गया माफ करो. अरे माझ्या देवाने बघा काय मस्त घर बनवलंय. हुशार झाला माझा देवा. आमचं पूर्ण व्हेज आहे आणि त्याचं रिझन आहे ही कारण की मावशी नॉनव्हेज खातं शनिवारची म्हणून सगळ्यांना व्हेज बनवलंय. आम्ही सगळं नॉनव्हेज खातो पण जाऊ दे आम्ही खाणं तर आमच्या तोंडाकडे बघणार आमच्या पोटात पण आमच्या पोटात दुखेलच ना आज. म्हणून आम्ही बोलत जेवू नको उद्या जेव चालेल आता मी जेवतो. बाय गाईज गुड मॉर्निंग. तर रात्री मी ब्लॉग एंडच नाही केला कारण की आजही काहीतरी स्पेशल आहे नाईटला. तर आता मी आणि देवाचे बाप्पा चालू मच्छी आणायला तर तुम्ही पुढे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. अरे यार हा तर माणूस नुसता धक्काबुक्की करतोय बघा. बर्थडे संपला आता तुझा दिवस गेला समजलं. संध्याकाळची तयारी झालेली आहे त्याच्यावर समजेलच काय करायचं नंतर सांगू आम्ही तुम्हाला. आता आम्ही तुम्हाला काही सांगत नाही काय करायचं तयारी करून ठेवली. आणि हा व्यक्ती आल्यापासून फोन घेऊनच बसलाय. तर आता मस्त व्यक्ती मच्छीला मसाला वगैरे राहून झालाय. जेवण तर बनवलं म्हणजे मी नाही बनवलं आज देवाच्या बाप्पाने बनवलं. ही बघा फुकट आली खायला. मस्त मच्छीला तळते जेवू थोडंसं आराम करू आणि संध्याकाळी नक्की ब्लॉग बघा. ही मुद्दामून माझ्या ब्लॉगच्या टायमाला ब्लॉग करते. फ्राय आमचं जेवण बघा. कबाब माय फेवरेट मंदेली. तू काय खातो कोळंबी फ्राय. अल्पिताने लपून ठेवलंय चोर आहे. अल्पिता मीठ चोर आहे. पोपटीची तयारी रेडी झाली आणि ही दोघं कारण की अल्पिताचा आता अपमान झालेला आहे. तिला जायचं आणि आता तू यायचं नाही माझ्या गाडीत म्हणून तो तिचा अपमान झाला बिचारी. हिला थोडीशी पण वळण नाही मी लावलेलं. तर आता आम्ही निघालोय मस्त जायला. मी खाली जाऊन परत वरती आधी का आता चार्जिंगचा बल्ब घ्यायला. तुला द्यायचं असेल तर दे नसं द्यायचं तर नको देऊ कारण की तू कंजूस आहे मला माहिती आहे. तर इथं मस्त पोपटीचं चिकन रेडी झालेलं आहे बघा. काय छान वाटतंय. हंडी 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 हंडी. आता मस्त चिकन वेगळे करू मस्त मडक्यात वेगळे थरावर थर लावू आणि बघू टेस्टी लागते. तुम्ही नक्की बघा ट्राय करा. तर इथं मस्त बसायची तयार आहे. बघ टेस्टी लागतं का हे नाही ते येल्लो वालं ग्रीन वालं. आणि हिने बघा बस पहिलाच रेडी केलंय ताट खायला जागा बोल ना. मंदिर बसा नाही भिकारी पहिलाच रेडी घ्यायचं. अल्पिता आम्हाला बटाटे पण आहे त्याच्यामध्ये खूप भारी वाटते. इथं तयार झाले पोपटीची मस्त पैकी. त्याचे पप्पा टाकतात आता चिकन टाकताय. का देवांश काय रडतो बेटा तू. ए देवांश बॅड मॅनर्स व्हेरी बॅड मॅनर्स. असू दे बेटा आपली माव आहे ना तुझी. ती मावशीला आमच्या किती घाई लागली. सगळ्यात घाई हिलाय. थोडे पानं घे. तर इथं चालू झाली पोपटीची तयारी. पोपटीची तयारी. आणि ही बघा आम्ही मस्त इथं बसलो म्हणजे टाइमपासला. कुठे गेला का खायचं. या अल्पिताच सगळं खाते देतच काय. आणि ही आमची बिझी पर्सन मस्त एकदम पक्का व्यक्ती म्हणजे अल्पिता आमची. ते मस्त माझं फेवरेट आहे चना अजोर गरम. आणि ही काय खाते का हिचं तर कधीच पोट भरत नाही. आणि हा एक दुसरा बुक्कड. हे तुम्ही नक्की ट्राय करा चना अजोर गरम खूप टेस्टी लागतं. मला आता खूप आवडतं. कधी आग लागायची काय माहिती. अल्पिता जा तुला तू आग लागलीस ना. तुझा आग लाव आता बिर्याणी पण करतो. फायर आणि इकडे काय इथं आता चालू झाली मस्तपैकी शेकोटी. काय पोपटीची आग. काय पोपटीची आगच बोलणार ना. मस्तपैकी बघू. थंडी भरपूर काय थंडी नाही
आता एवढं लवकर नाही तर सगळी मेहनत एकीकडे बघ रे दत्तमाने इस व्यक्तीची. सेकंड आतिश शिंदे. तो बाथरूम दरवाजा बंद करा. या माणसाची काहीच मेहनत नाही. आणि इकडे आनंद शिंदे यांनी आणि आर्यन म्हणजे त्याला पण एवढा करून सोडते. अण्णा आणि देवची पप्पा यांनी केले आणि हा आतिश फक्त आम्हाला हे करतो, हे कर ते कर ते कर, काही कामाचं नाही आतिश. जरा जावे. चाकणं. आणि बघ चाकणं खाते बिना पॅकची. पॅक घ्यायचं तर घरी गेल्यावर. तर पोपटी झाली तयारी, आता काढायची तयारी चालू झाली आहे. खूप एक्साइटमेंट आहे. आम्ही लास्ट टाइम पण आम्ही गेल्या वर्षी पण पोपटी केलेली. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या व्हिडिओ जाऊन माझे जुने व्हिडिओ बघा. वाटलं मी त्याची लिंक पण टाकते त्या व्हिडिओची, तर नक्की बघा. हिला जेव्हा मी बोलते ना तेव्हा हिला मध्ये मध्ये मी तर ही बिना चपलीची चालली. हिला काही बोलावं काही मतलब नसते, सरबरीच आहे. तर मस्तपैकी पोपटी खाऊ. पहिला हे कर ना, व्हिडिओ कॉल कर ना. इथं झालेलं आहे. ओके झालं. तेव्हा गरम झालं संपलं. फायनली सर्व निघाले. तर फायनली चिकन म्हणजे पोपटी रेडी झाली. आता मी मस्त टेस्टी करू, खाऊ पिऊ आणि नंतर भेटू. अंडे टाक बोलले होते. असं कसं झालंय असं झालं का? अल्पिता मस्त मस्त. आतिश सगळ्यांनी मला थँक्यू बोला कारण की माझ्या नवऱ्याने मस्त जिजू, थँक्यू सो मच. बहिणीला पण बोल, शोधला बहिणीने नवरा. तर फायनली आता आम्ही मस्त आमची पोपटे वगैरे संपलेली आणि देवाचे पप्पा वगैरे इथं मस्त ते धुवून वगैरे घेते कारण की ते जमीन गरम वगैरे असेल ना. आणि आपण खाल्लं तर आपण साफ करून जाणं हा आपला धर्म आहे, म्हणून ते मी सगळं साफ वगैरे मस्तपैकी केलेलं आहे. तर अल्पिता कशी वाटली पोपटी? खूप भारी. आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य सॉरी धर्म नाही कर्तव्य, बाय मिस्टेक. मी जाऊन आले ना, मला नको. आता मी आईस्क्रीम घ्यायला आलेलो आहोत. तुम्हाला कुठला पाहिजे? अन्नाकडे सांगितलं आम्ही पैसे द्यायला रे. आम्ही आलेलो आईस्क्रीम 15 वाला ना. चिकनवरती आईस्क्रीम तर बनत आहे आणि थंडीमध्ये थंडी आईस्क्रीम खायची ना मजा येते. गरीब आईस्क्रीम नाही खायची. ही दुश्मन आहे.